आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का अशा चर्चा अनेकदा रंगल्या। आताही राज्याच्या राजकारणामध्ये या दोन्ही बंधूंच्या युतीची पुन्हा चर्चा आहे। यावेळी वातावरणही काहीसं सकारात्मक आहे, पण अजूनही दोन्ही भाऊ प्रत्यक्षपणे युती संदर्भात एकत्र येऊन बोललेले नाहीत। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार का असं काही जाणकार म्हणतात। पाहूया याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। राज आणि उद्धव खरंच एकत्र येणार? ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद? कधी होणार युती? कोण करणार युती? गेले महिनाभर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत आणि राजकारणात रुची असणाऱ्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? मुलाखती, भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सर्वांनीच सकारात्मक सूर आळवलाय। मात्र असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये अद्याप थेट संवाद झालेला नाही आणि आता या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी ठाकरेंचेच काही नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दोन ठाकरे बंधू अजूनपर्यंत एकत्र चर्चा केलेली नाही, पण या दोघां भावांबरोबर यांच्या नातेवाईकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हेच नातेवाईक या दोघांना एकत्र आणू शकतात असं माहितीनुसार समजत आहे। आता युतीच्या या चर्चेत राज आणि उद्धव यांचे असे कोणते जवळचे नातेवाईक आहेत जे मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतात, यावर एक नजर टाकूया। चंद्रकांत वैद्य उर्फ चंदूमामा, उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा। श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरेंचे मेहुणे। जय जयवंती ठाकरे आणि अभय देशपांडे, राज ठाकरेंची बहीण आणि तिचे पती। राजकीय मतभेद असतानाही या ठाकरे कुटुंबातील मंडळींच्या अनेक समारंभांमध्ये अनेकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले। त्यामुळे आता ही कुटुंबातलीच मंडळी या दोघांच्या मनोमिलनासाठी पुढाकार घेणार का, या प्रश्नावर राजकीय नेते मंडळींकडून काय प्रतिक्रिया आली ही ऐका। मराठी माणूस जो खरा मूळ इथला मुंबईचा महाराष्ट्राचा जो मूळ आहे तो परप्रांतीयांच्या खाली दबला जातोय आणि तो दबला जात असताना मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचेच पुतणे त्यांचे भाऊ असं जर मनोमिलन झालं तर महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना खूपच आशादायी असं वातावरण तयार होतंय असं वाटतंय। काय त्यात काय बघायचं, एकत्र येतील। आता वेगवेगळे झाले तर पुन्हा एकत्र येतील। त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं। उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे, कारण हे जनतेच्या मनात सरकार निवडून आलेलं आहे। तर कोणी एकत्र येण्यानं काही फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही। माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन पक्ष आहेत, युती करावी की नको करावी किंवा चर्चा कर हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांच्या पक्षांचा प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले बोललेले आहेत, त्याच्यामुळे जास्ती मी त्यावरची भाष्य न करता एकच सांगेन की जे काही युती होईल किंवा नंतरचं काही आमची भूमिका असेल किंवा आम्हाला ज्या प्रकारे पुढे त्यांना सामोरं जायचं आहे ते निश्चितपणाने शिंदे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील आणि ह्यावरती तेच बोलतील। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली। आता या कार्यकर्त्यांची इच्छा ठाकरेंचे नातेवाईक असो किंवा अजून कुणी मध्यस्थ, कुणाच्या मार्फत पूर्ण होणार का? निवडणुकांचं बिगुल वाजण्याआधी मनसेचं इंजिन आणि मशाल चिन्ह एकत्र दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी आता जवळचे नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा यांनी दोन्ही भावांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे त्यांचं ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येणार का, असा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर पडलाय. आणि आता एक माहिती समोर येते ती म्हणजे कुठेतरी परिवाराकडून देखील म्हणजेच नातेवाईकांकडून या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू आहेत. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे चंदू मामा. मामा, काय सांगाल आपण? दोघंही भावांची चर्चा ही सकारात्मक दिसतीये, काय सांगाल? सकारात्मक तर दिसते आणि मी कित्येक वर्ष आदत नाही अनेक वर्ष मी दोघांना एकत्र यायचा प्रयत्न करतोय आणि माझी मनापासूनची इच्छा आहे आणि याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल. आपण म्हणतो न, खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे, त्याप्रमाणे. आणि कालाय तस्मै नमः. आता शेवटी ही योग्य वेळ आहे की ते दोघांनी एकत्र येणं हे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार हितदायक अशी घटना होईल. त्या म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यात डायरेक्ट संपर्क नाही, पण कुठेतरी नातेवाईकांथ्रू त्यांच्यामध्ये संपर्क होतोय अशी देखील माहिती आता समोर येते. आपण काय सांगाल? आपण आहात का त्या दोघांमधला दुवा? नाही, कोण नातेवाईक त्यांच्या संपर्कात आहे किंवा नाही हे मला माहिती नाही आहे, पण मी डायरेक्ट त्यांच्याशी असं याविषयी कधी बोलत नाही. आमच्या जनरल गोष्टी असतात आणि त्यांनासुद्धा त्यांच्या मनात जे काय आहे ते असं कोणालाही बोलून दाखवत नाही. ज्या योग्य वेळी ते दोघंही मिळून एकत्र काय तो निर्णय घेतील. या चर्चा सुरू झाल्यानंतर आपण दोघं भावांबरोबर काही बोलला का या चर्चे संदर्भात? कारण की बोलला तर असेल, कारण की परिवार आहे शेवटी, आपण त्यांचे सख्खे मामा आहेत, या विषयात आपल्या काही चर्चा झाली का त्यांच्याबरोबर? नाही, याविषयी चर्चाशी करत नाही आम्ही किंवा ते पण सांगत नाही आणि मी पण सांगणार नाही. पण दोघांनाही असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि मराठी माणसासाठी ही गोष्ट फारच आनंददायक आहे. ह्याच्यात थोडंसं मला यावेळेस आशादायक असं वाटतं की संजय राऊत साहेब जास्ती प्रयत्न करत आहेत आणि त्यांना थोडंसं मला वाटतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा, कारण अशक्य गोष्ट शक्य करणे त्यांची विशेषता आहे, जे तुम्ही गेल्या 2.5 वर्षापूर्वी पाहिली असेल. तर या दृष्टिकोनातून ते यावेळेस फार सकारात्मक असे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे थोडं मला जास्ती आशा वाटते. आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, हे दोघं देखील खूप सकारात्मक आहेत, त्यांच्याकडून देखील सकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. याकडे देखील आपण कसं बघता? नाही, ते दोघेही ज्युनियर आहेत, ते दोघे लहान आहेत, पण त्यांची सुद्धा मनोभावना किंवा विचारधारणी हे सकारात्मक आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यांच्या एकंदरीत मुलाखतीतून आणि बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा सगळ्यांना जाणवतं. पण आपल्याला असं वाटतं की एकत्र येतील, युती होईल. आपण मामा म्हणून काय सांगाल? काय वाटतं आपल्याला स्वतःला? मला स्वतःला तर नक्की वाटतं एकत्र येतील, कारण आता जे गेले 6 महिने किंवा वर्षभर जे मुंबईमध्ये चाललं आहे, डोंबिवली कल्याण इकडे म्हणजे मराठी माणसाला तो अन्याय होतोय हा अगदी सहनशैलिकेच्या पलीकडे जात चालला आहे. निवडणुका येतील जातील हा गोष्ट वेगळी आहे. निवडणुकीसाठी ते एकत्र येतील असं मला वाटतं की ते कारण नसावं, पण मराठी माणसाची जी इच्छा आहे, मराठी माणसाची अन्याय होतोय त्यासाठी तरी हे दोघं एकत्र येतील आणि एक आशादायक किरण मराठी माणसाला दिसेल असं मला वाटतं. ज्यावेळेस साहेबांनी चळवळ सुरू केली तेव्हा साहेब नेहमी म्हणायचे की वाचा आणि थंड बसा मार्मिकमध्ये यायचं. मग आता असं वाटतं की काय बघा आणि थंड बसा असं होणार नाही, म्हणून हे दोघे सुद्धा याबाबतीत सकारात्मक पाऊल टाकतील असं मला वाटतं. चंदू मामा, याआधी देखील अनेक वेळा चर्चा झाल्या, पण त्या काही कारणास्तव फिसकटल्या. यावेळी देखील चर्चा आहे, तर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की दोघांकडून देखील कुठेतरी सकारात्मक. काल उद्धव ठाकरे बोलताना असे बोलले की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल. तर या विधानाकडे देखील आपण कसं बघता? नाही, या दिवसात मी पण सकारात्मक बघतो ना. आणि यावेळेस काय आहे, शिवसेनेचे सगळे नेते संजय राऊत सह या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहत आहेत, ही एक विशेष बाब आहे. आपण त्यांचे मामा म्हणून काय भूमिका बजावताय? नाही, मामा म्हणून मामाना दोघंही बाचेसारखे असतात. दोघांनाही कुठच्याही आई वडिलांना 2 मुलं बांधलेली आवडत नसतात. तसं मामा म्हणून कधीही दोघांचे वादविवाद होणं किंवा दुरावणं हे मला सुद्धा क्लेशदायक आहे आणि ते नक्कीच तुझ्या भावाने यावेळेस त्याला सकारात्मक असं प्रतिसाद देईल अशी माझी मनोकामना आहे. पण आता गोड बातमी कधी येईल? गोड बातमी आता तुमच्या तर्फे सगळ्यांना कळेल ना, आणि नंतरच लोकांना आपल्या जे काय आपण प्रयत्न करतोय
त्याला यश येईल असं दिसेल. शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्याला किती टक्के वाटतं की हे यशस्वी होईल? म्हणजे खरं मनातून एक सांगा की किती टक्के आपल्याला वाटतं की हे सगळं यशस्वी होईल यावेळीस? नाही, मनातून तर 100% व्हावं असं मला वाटतं, पण 80-20 तरी नक्की यावेळेस होईल असं वाटतं. हे होते आपल्याबरोबर चंदू मामा, ज्यांनी सांगितले की कुठेतरी ही जी चर्चा आहे ही कुठेतरी सकारात्मक पाऊल घेत आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की नेमकं दोन्ही बंधू एकत्र येतात का. कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांची हातमिळवणी करण्याचा निर्णय कधी घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांची जोरदार